तर आज झाली आहे मला सर्दी. आज झाली आहे मला सर्दी, तरी मी आहे बिग बॉसची दर्दी. आणि म्हणूनच तुम्ही कॉमेंट सेक्शन्समध्ये करा गर्दी. मला आज भयंकर सर्दी झालेली आहे. आणि आज म्हणजे शनिवारी रात्री 8:30 वाजता माझा कल्याणला प्रयोगसुद्धा आहे. तर ओव्हरऑल जरा असं मी एनर्जी सेव्हिंग मोडवर आहे. आणि मी ॲक्च्युली विचार करत होते की आज व्हिडिओ टाकावा की नाही, पण काही गोष्टी या बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमधल्या 9व्या आठवड्यात अशा काही घडल्या आहेत की मला ते बोलण्या वाचून राहावलं जाणार नव्हतं. आणि म्हणूनच मी अशा नो मेकअप रॉ लुकमध्ये तुमच्यासमोर आलेले आहे. सो वेलकम वेलकम. तर आपण सुरुवात करणार आहोत ते म्हणजे तो जो पत्राचा टास्क आला होता त्याने. मला जेन्युइनली असं वाटलं की ह्या टास्कमध्ये ना अर्ध्याहून अधिक जनता ही केवळ फेकच वागत होती. का रडत होते एवढे, का भेकलत होते, काय एवढे गळे काढत होते. अनुश्री तर जे टाचा घासून रडली ते मी माझ्या एका छोट्या मामे भावाला खेळण्यातली बंदूक हवी होती म्हणून दुकानामध्ये टाचा घासताना पाहिलं होतं, तशी ती रडली. इमोशन्स समजू शकतो मी सुद्धा. अतिशय विचित्र फेस करून माझ्या भावासाठी आतमध्ये त्याच्या पत्रासाठी मी रडले होते. सो तिथे इमोशन्स उफाळून येतात, आय अंडरस्टँड. पण इतकं, आणि तुम्ही नॉमिनेशनचा उल्लेखही नाही करत की तुम्हाला नॉमिनेट नाही व्हायचंय. हे मोठं कारण आहे, त्याच्यात कुणीही तुम्हाला असं काही जबाबदार धरणार नाहीये की इथे पत्राचा प्रश्न आहे आणि तुला नॉमिनेशनची पडलीये, असं कुणी म्हणणार नाही. पण त्यातल्या कुणालाच असं वाटत नाही. मला असं वाटलेलं खरं तर की अनुश्री सारखी व्यक्ती वगैरे असं म्हणाल की नाही, मला इम्युनिटी हवी आहे, मला कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं आहे आणि ही कॉम्पिटिशन आहे, मला काय जे काय करायचं आहे तर मी बजर दाबणार. कारण सुरुवातीला ती ज्या प्रकारे बजरच्या मागे जाऊन धावत होती वगैरे, तर मला असं वाटलं होतं ते करणार. मान्य आहे ती त्या 2-3 दिवस आधी जरा वीक झाली होती, पण ती तिथे जे काय त्या सशापुढे तिचं मांजर झालं होतं एकदम, की ती रडायलाच लागली. म्हणजे सस्याहून मोठा ससा तिचा झाला होता ॲक्च्युली. तर ती म्हणून मग एकदम रडायला लागली वगैरे, काय काय तिने केलं. आणि ती रडली तर रडली. ससा का रडत होती, म्हणजे आपली संस्कृती, जर का तुम्ही अजून कॅचअप केलं नसेल की संस्कृतीला ससा म्हणतात, चांगलं आहे टोपण नाव ससा. बाकी ती ॲक्च्युअल ससे पण दाखवते का त्याच्याकडे आपण पुढे येणार आहोत. पण ती जे काय एक रडायला लागली होती नंतर, तू ठीक आहे ना, तू कॉम्पिटिशनमध्ये आहेस, तू खेळलीस, नंतर रडली कशाला एवढी. आणि सुरुवातीपासूनच मग जाऊया. प्राजक्ता आणि सागर. प्राजक्ताने म्हणजे कहर केला या ह्याच्यामध्ये की कशाला असं एवढं खोटं वागायचंय. तू नॉमिनेशन होण्यापासून स्वतःला वाचवणं ही तुझी प्रथम प्रायोरिटी असली पाहिजे, जी प्रॉबेबली तुझ्या डोक्यात होती. त्याला एक वेगळं पांघरूण घालायची काहीच गरज नव्हती. कारण की जेव्हा सागर म्हटला की ठीक आहे, ज्याला जे हवं ते करू, त्याच्यानंतर ती पुन्हा 2 पावलं मागे गेली आणि पुन्हा त्याला इमोशनली ब्लॅकमेल करायला लागली होती. एवढी नाटकं करायची काहीच गरज नाहीये. आणि सागरने सुद्धा एवढ्या पटकन का गिव्हअप केलं. तू जर का एकीकडे सांगतोयस की तू डेंजर झोनला टक्के चुके वापस आ गया था, जे की खरं आहे, तर स्टिक टू इट. मग तू का गिव्हअप केलं. मला असं वाटतं की सागर दादाला एका पॉईंटला ना आता कंटाळा आलेला आहे की आता जाऊ दे, आता बाहेर पडलो तर पडलो, त्याच्यासाठी एवढं खरडे घाशी नको करायला, असं त्याला झालं असावं असं मला खूप वाटतंय. पण त्याने तिथे लगेच गिव्हअप केलं आणि ते असं झालं की त्याच्यामुळे प्राजक्ता एकदम तिला एक्सपोज झाल्यासारखं वाटलं. मग तिने तो लपवायचा प्रयत्न केला आणि मग ती अजूनच एक्सपोज झाली आणि ती नॉमिनेट झाली. आता त्याचे परिणाम काय होत आहेत ते कळणार आहे. त्याच्यानंतर कोण आलं होतं, राखीने आणि प्राजक्ता आणि सागरच्या याला जी काय एक गुगली टाकली, म्हणजे बिग बॉसवाले धन्य झाले असतील सर्वतोपरी की राखीसारखी सदस्य खरंच इतक्या वर्षांपासून का घरात आहे. हे गुगली टाकणं तिला एक जे जमतं ना, खरंच म्हणजे कहर आहे. आणि नंतर तिने जी काय प्राजक्ताची नक्कल केली होती प्रभू समोर की तुम्हाला सगळ्यांना तिच्या इतरांसमोर गोड गोड राहायचं, प्लीज जागा प्लीज, माइंड ब्लोईंग. माइंड ब्लोईंग होते. मी हसून हसून वेडी झाले होते की राखीला आणि कुणीही चालतं. प्रभू तिथे बसला होता, त्याच्यासमोर ती तिचं व्यक्त होत होती. प्रभू आणि तन्वी आले होते. त्याच्यामध्ये प्रभू सुद्धा एक रडण्याच्या तयारीतच होता आणि तन्वी त्याला खूप उद्युक्त करत होती की बोल बोल बोल, तुला का वाचायचंय पत्र, तू सांग. आता हे खरं तर प्रभूने एक, समजा तो एक इंडिपेंडंट कंटेस्टंट असला असता तर हे इतर सदस्य जसे सांगत होते, स्वतः सांगत होते की मला हे का करायचं, ती त्याच्याकडनं बोलून घेतेय.
म्हणजे त्याच्या आयुष्याची हीच शिल्पकार आहे, हिनेच ठरवलेलं आहे की त्याला कसं एक वर आणायचं आहे प्रभूला. आणि मला ना ह्याच्या मागे काहीही असे खूप थोर इंटेन्शन्स नाही वाटत. आता इतक्या आठवड्यांमध्ये अटॅचमेंट होते त्याच्या बाबतीत काही वाद नाहीये, पण क्लिअर कट तिच्या डोक्यामध्ये प्रभू हा आपला एक को कंटेस्टंट आहे, ही प्रायोरिटीवरती आहे की त्याला घेऊन पुढे जायचंय. आणि म्हणून ती त्याच्यासाठी काही हर प्रकारे ती करू शकते. आणि तिने चांगला एक प्रवक्ता तयार केलेलाच आहे प्रभूला, तर ती त्याला बोलण्यासाठी सांगते की तू बोल, तुला काय वाटतंय. आणि मग नंतर ती इवन हे पण म्हटली की यार प्रभूसमोर मी वीक पडले, मला नाही असं वाटत. मला जेन्युइनली असं वाटतं की तिला क्लिअर होतं की या आठवड्यात ती नॉमिनेट झाली तरी सुद्धा ती जाणार नाहीये. त्यामुळे एक मी कसं माझा स्वतःचा त्याग करते, कारण की प्रभूचे ऑब्व्हियसली प्रभूचे चान्सेस जाण्याचे जास्त आहेत जर का तो झाला तर. पण मग नंतर अगेन हे वेगळं ब्लँकेट नाही घेऊन यायचं की प्रभूसमोर मी कशी वीक पडले आणि कशी हे केले. किंवा जर का तुमच्या डोक्यात ते असेल ना, तरी हे असं कॉन्ट्राडिक्टरी ॲटलिस्ट नंतर बोलून तरी नका दाखवू. कळतं यार, लोकांना कळतं. प्रभूला बिग बॉसच्या घरामध्ये ज्या लेवलच्या मिठ्या मिळतात त्याने तो खरं तर ऑलरेडी दर आठवड्याला एक इम्यून होत असतो वेगवेगळ्या प्रकारे. सगळ्या मुलांना असं होत असेल की भाई साहब ये क्या कर रहा है, कसं काय, हा काय काय पुण्य आहे याने केलेलं आयुष्यात. याला दर 2 क्षणांनी तन्वीची मिठी मिळत असते. बरं, सगळ्यांचे नातेवाईक ते साधे सुधे नातेवाईक, तुमच्या आईचं पत्र आलंय, तुमच्या बाबांचं पत्र आलंय, तुमच्या बायकोचं पत्र आलंय, तन्वी कोलतेच्या तुमच्या लाडक्या आजीचं पत्र आलेलं आहे. तू फक्त तन्वीची लाडकी आजी, बाकीच्यांचे काय दोडके, असं कसं शक्य आहे. हे मला खरंच कळत नाही. बरं, अजूनही तीच संदेशपत्र वाचत असते, सगळे संदेशपत्र ती वाचते. हे का आहे, हे का आहे. संकेत आणि विशालमध्ये मला असं वाटतं की संकेत खेळू शकला असता प्रॅक्टिकली, पण विशालने ती पण रिस्क नाही घेतली. तो किती मोठा हुशार आहे हे खरंच कळून येतं विशालचं, की तो इमोशनल जे काय झाला होता ते खरं असेल, नाही असं नाही, पण त्याच्या ह्याच्यात त्याने भान नाही सोडलं. बजर त्याने मारायचा तो मारला, जे की अनुश्रीचं चुकलं की ती फक्त इमोशनलीच कन्व्हिन्स करत राहिली. ती रिस्क त्याने नाही घेतली. आणि फॉर अ सेकंड मला असं वाटलं की संकेत जरा स्टन होता की म्हणजे मला याने खेळायचा पण चान्स नाही दिला. पण ठीक आहे, म्हणजे चालायचंच. दीपाली आणि राकेश, का दीपालीने गिव्हअप केलं? तुम्ही का हे पुढचे, तुम्हाला असं वाटतं की आपण हे हात त्याच्यावरती उधार ठेवू आणि मग नंतर तो ते हात जे काय आहे 7-8 वगैरे खेळतात त्याच्यामध्ये जसं हात जे असतात ते क्लिअर करणं असतं, तर तसं काहीतरी तो करेल एवढी अपेक्षा तुम्ही का ठेवता? म्हणजे नॉमिनेशनमध्ये येण्याची भीती का ठेवता? किंवा मग रिस्क का ठेवता? किंवा मग तिलाही कॉन्फिडन्स असणार आहे बहुतेक की या आठवड्यात मी काही जात नसते, बट इट्स व्हेरी रिस्की. म्हणजे दीपालीने हा विचार करणं आणि एक काय म्हणू, कंटेस्टंट म्हणून मग ती कमी पडते अशा वेळेस. असंच वाटणार ना यार की तू स्वतःसाठी नाही खेळतेस, एक राकेश 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 तेच एक पालूपद लावून ठेवलेलं आहे. मग राखीला वाटलं ना, आणि मग की बिग बॉस नॉमिनेशन आणि एवढे इमोशन्स, असं कसं बिग बॉस. आणि मग त्यानंतर तन्वीने राकेशसाठी एका तळ्यात होती नावाची सुख करता दुःख करताची आरती गायली. काय काय चालवते ती. एका तळ्यात होती बदकी पिले सुरेख. चुकूनही ती चाल वेगळी गाता येत नाहीये, इतकं ते गाणं बसलेलं आहे. असं खूप वाटतं की ह्या मुलींमध्ये, आणि राखी तर त्यात स्मार्टली उतरलेली आहे, पण राखी, दीपाली, तन्वी आणि आता ती रेवाचं मला अजून काही क्लिअर माहिती नाही. पण या सगळ्या जणींमध्ये ना कोण राकेशशी सगळ्यात क्लोज आहे, कोण त्याच्यावरती आधी रुमाल टाकतंय, ह्याचीच एक स्पर्धा लागलेली आहे. एवढी इन्सिक्युरिटी आहे. आणि दीपालीमध्ये तर खूपच आहे ते इन्सिक्युरिटी. म्हणजे ती त्या राकेशमधनं कधी बाहेर पडलीच नाही, त्यामुळे ते खूप प्रेडिक्टेबल होऊन गेलेलं आहे आता तिचं. बाकी तिचं असं काही राहिलंच नाहीये. म्हणजे वैर ते इतरांशी नो मॅटर काय, आणि मग प्रेम ते मग सगळंच प्रेम मग राकेशशी. मग तो चुकला तरी त्याला सपोर्ट करणार, मग सगळ्याच ह्याच्यात सपोर्ट करणार. आई ग,
अनुश्री, प्राजक्ता आणि विशाल असे तिघे बसले होते. तिथे अनुश्रीला तिचं व्यक्त व्हायचं होतं रडताना, प्राजक्तालाही व्यक्त व्हायचं होतं रडताना. दोघी जणी समोर बसलेल्या आहेत, आलटून पालटून रडतायत आणि बोलतायत, का असं केलं यार, का असं केलं. आणि हे काय उगाच रडून. प्रभू तन्वीला सांगतो की ताई तू स्वतःसाठी खेळ आणि हे कर. अरे प्रभू, तिला काय माहिती नाहीये का कधी स्वतःसाठी खेळायचं? तुला काय वाटतं ती खरंच एवढा त्याग करून अगदी तुझ्यासाठी म्हणून तिने ते केलेलं आहे का? किंवा एक पॉसिबिलिटी अशी पण आहे की जो ड्रामा तन्वी करते तोच ड्रामा इक्वली प्रभू करतोय, की ताई तू माझ्यासाठी नको खेळूस, तू तू स्वतःसाठी खेळ, मी सक्षम आहे. हा एक ड्रामा तो पॅरलली करतोय आणि हिचा तर सुरूच आहे. दोघं जण एकमेकांना चांगले लाभलेले आहेत. संकेतचं मला या आठवड्यात ओव्हरऑल गेम खरं तर आवडला. म्हणजे तो पर्सनॅलिटी म्हणून मला खरंच आवडला की तो शांत आहे, व्यवस्थित आहे, बोलायचं तिथे बोलतो आणि आल्या दिवसापासून तो बोलतो, बोलायचं तिथे आणि स्पेसिफिक बोलतो, त्यामुळे ते सगळं चांगलं आहे. फक्त तो राखीच्या याच्यामध्ये ते स्क्रिप्टिंगमध्ये तो का आला मला कळलं नाही. म्हणजे तुम्ही आधीच एपिसोड बघून आलात की राखीला स्क्रिप्टिंगसाठीच जर का झापलं होतं की बाबा तू स्क्रिप्टिंग का करते किंवा तू का करते स्क्रिप्टिंग, असं तिला जर का झापलं होतं तर मग हा कशाला ते सामील झाला. आणि मग ते पाणी फेकणं आणि ते आता ॲक्च्युली तू हे पाण्यात टाकते, मी हे इकडे करते, हे ॲक्च्युली इतकं बोर झालेलं आहे ना आता. म्हणजे मला तरी बोर होतं यार, मला काही तेवढं विशेष हे नाही वाटत. तर संकेत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व त्याने नव्हतं व्हायला पाहिजे असं मला वाटलं. फ्रीजच्या टास्कमध्ये अर्थातच बऱ्याच लोकांनी नियम मोडलेच होते. काही जणांनी आतमध्ये मोडले, काही जणांनी बाहेर मोडले. राकेश ठीक आहे, मजे मजेत करत होता कारण की तो अग्रेसिव्ह नाहीच आहे, पण तू करतच होतास. तू ते त्यांना गेम त्यांचा डिस्टर्ब करत होतास आणि सगळं करत होता. तो काय खूप एकदम हायपर नव्हता झालेला, पण त्याने ते मोडामोडी तोडातोडी करायला सुरुवात केली होती. त्याला तो गेम इंटरेस्टिंग करायचा होता. हाऊ व्हेरी कन्व्हिनियंट. तर तो सगळं ते करत होता. आणि नंतर तर मग विशाल आणि संकेत अगेन पुन्हा का त्याच्या पाठोपाठ आला माहिती नाही, त्यांनी सगळे हात साफ केले त्या इथे. तन्वी म्हणत होती की मी आतमध्ये जे काय फेकलं तेव्हा जर का काही गोष्टी मागे गेल्या असतील तर ते काही माझ्या हातात नाहीये, जे की अर्थात सपशेल खोटं होतं, कारण की तिने एक गोष्ट अगदी व्यवस्थित मागे जाऊन लपवली होती. पण माझं काय म्हणणं आहे, सगळेच करतायत ना, म्हणजे बरेच जण, तू काय एकटी आहेस का, बऱ्याच जणांनी केलेलं आहे. एवढं काय त्याच्यामध्ये खोटं बोलणं इतपत हायपर होणं आहे. किंवा मग अनुश्री सुद्धा जेव्हा तिला बोलली, अनुश्री काय कमी नाहीये, ती पण खूप आगाऊच आहे, पण ती जेव्हा तिला बोलली की तू येऊन माझ्याशी नॉमिनेशनची चर्चा केली, तेव्हा जी काय एक तन्वी पेटली होती. अच्छा असं आहे का, मग ठीक आहे, आता मी पण तुझ्या सगळ्या गोष्टी बाहेर काढते, मग तू आता बघच आणि हे कर. एवढं काय करायचंय, आणि तुला काढायच्याच गोष्टी तर मग काढ बरं. ते त्याच्यानंतर कुठलं अनुश्रीचा कुठला नक्की ड्रामा होता, कुठलं ठरवलेलं होतं का, कुठलं क्लिअर होतं हे ना धड विशालला क्लिअर आहे, पण तो तिथे एक मास्टर माइंड झाल्यावर एक्सप्रेशन देऊन टाकत होता. त्याच्यानंतर तन्वी एक ये करत होती, ह्यातनं आनंद होता. अनुश्री ते ओढून ओढून समजत होती की मी इथल्या आठवड्यापर्यंत ड्रामा केला, मग नंतरचं जे होतं ते खरं होतं. एवढा तो गोंगाट होता. पण याला काय, आता सिच्युएशन आणि माननीय अनुश्रीच कारणीभूत आहेत, कारण की तिनेच ते सगळं इतकं रायतं फैलवलं होतं तेव्हा, की त्यामुळे ते होणं स्वाभाविक होतं. त्या फ्रीजच्या टास्कला रेवा बावळटासारखी ओरडत का होती, किंवा ती प्रत्येक वेळेलाच ओरडते. ते असंच आपलं ससा काय माशांच्या टास्कला सुद्धा कोणी राकेश वगैरे त्या फ्रीजच्या टास्कला जवळ आला की का का ओरडती, गप्प बस. रेवा एक जे काय राखीला चिकटली आहे, ती जर का गेम पाहून आली असती, किंवा ठीक आहे कदाचित तिचा काय अंडरस्टँडिंगचा किंवा एक इंटरप्रिटेशनचा आपण भाग समजू, की राखी ही एखाद्या पाऱ्यासारखी आहे. पारा असतो ना, पारा असा 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 होणारा, तशी आहे ती. तिला चिकटून तिच्या होला हो मिळवून तिची तरफदारी करून अगदी काहीही साध्य होत नाही. ती आज इथे आहे, उद्या ती वेगळीकडे असणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये रेवाचं स्वतःचं नुकसान आहे की तिचा स्वतःचा गेम दिसत नाहीये काही. ती कन्फ्युजडच वाटते भयंकर, की हा एक बरं ती रडते सुद्धा आहे खूपदा, एकदम इमोशनल पण होतीये, पण मग त्याच
व्यक्तीबद्दल मागे जाऊन ती बोलतीये सुद्धा. म्हणजे ती प्राजक्तामुळे ती रडत होती. प्राजक्ता जेव्हा सोफ्याच्या खाली बसली होती अशी आणि तिला सांगत होती वगैरे की हो आय नो मीच तुला बिट्रे केलं किंवा तेव्हा ती रडतही होती. पण ती मागे जाऊन नंतर सांगत होती की प्राजक्ता काय एवढी साधीसुधी नाही वाटत आहे मला, किंवा मला प्राजक्ता आणि सागर वीक वाटतात. वेळेस तीच आधी त्यांना सांगत होती की आय कुड रिलेट विथ प्राजक्ता आणि सागर कारण की तुम्ही माझ्यासारखे आहात. तर मग नक्की काय म्हणायचंय तुला? नेशन वॉन्ट्स टू नो. ॲक्च्युली काही पडली नाही नेशनला. ती जे काय पॉझिटिव्ह होतीये राखी, आणि मग नंतर ती लगेच कुंथायला लागते. मी नाही छान दिसते का? एका वेगळ्याच डेसिबलवर राखी निघून जाते. काय तिचं म्हणणं असतं, तुला खरंच दुःख झालंय की नाही झालंय काय, काही कळायला मार्ग नाही छायला. पण ती लगेच मग ते ओरडायला लागते वेगळ्याच पिचमध्ये. म्हणजे तिला म्हणलं किती पिछान आहे, म्हणजे मग पिछान नाहीये का? मला काय म्हणायचं तिला? काय तिचं म्हणणं असतं गॉड नोज. तो सहमत असहमतचा जो गेम होता तो इतका सपक झाला, म्हणजे इतकं प्रेडिक्टेबल झालेलं मी काहीच नाही पाहिलं आजपर्यंत एखादा गेम, की जिथे कळून येतं की हा या टीमचा आहे मग ह्याला मेजॉरिटी, हा या टीमचा आहे तर ह्याला मेजॉरिटी. इधर त्यांनी हे रिव्हीलच करायला नव्हतं पाहिजे की तुमचं म्हणणं मॅच झालं पाहिजे की नाही. हे जेव्हा तुम्ही सांगितलं तेव्हा सारी कायनात एक ही चीज के पीछे दौड रही थी की बाबा नाही मग आता आपण हे करू. ऑनेस्टली मी उत्तर देणार, तुम्ही काय ते हे करा. यातनं ना कुणाची स्पेसिफिक कॉन्ट्राडिक्शन्स बाहेर आले किंवा असं काही हे झालं, कारण की सगळ्यांनीच मग ते हलक्यात घेतलं. काही त्याचं काही पुढे काही असं घडलंच नाही. बाकी आता सगळ्यांचा ब्लड रिपोर्ट सांगायचा झाला तर मला असं वाटतं की राखी अर्थातच या आठवड्यामध्ये एंटरटेनिंग तर होतीच. मला बेस्ट पार्टीचं असं वाटतं की ज्या प्रकारे ती नकला करते, मग ती प्राजक्ताची असो किंवा मग रेवाची असो किंवा मग ती ज्या प्रकारे ते एक्झॅजरेट करून दाखवते, मला तरी हसू येतं. आय डोंट नो तिथे सगळेजण कसे काय एवढे सिरियसली बसतात की हिला लाटायचं आहे त्याला सेकायचं आहे, हिला लाटायचं आहे त्याला सेकायचं आहे. सो तो पार्ट तिचा इंटरेस्टिंग आहे. पण बाकी ती जे काय ते मध्येच एकदम आमच्या सीझनमधल्यासारखी वागायला लागते ना, असं की ते हे फोड माझा आहे कुठं आहे किंवा असं करणं जे काय असतं तिचं. मग ते स्विमिंग पूलमध्ये टाक, मग बेडवरतीच पाणी टाक वगैरे हे जे काय ती करते तर ते जरा बोर होतं. पण ती बोलते तर ते खरं बोलते. म्हणजे काय काय वेळेस की दीपालीजी तुम्ही तर काहीच नाही केलं, तुम्ही नुसत्या साड्या बदलल्यात आणि कोपरे धरले, दुसरं तुम्ही काय केलं, हे असे काही काही मध्ये मध्ये ती जे टाकत असते सत्यवचन ते खरंच म्हणजे हॅट्स ऑफ त्याच्याबद्दल. अनुश्री मला असं वाटतं की खरंच ती फिअरलेस कंटेस्टंट आहे. ती खरंच नाही घाबरत कुणालाच. तिला जर का मॅनिप्युलेट करायचं असेल, तिला गुगली टाकायची असेल तर ती टाकते. तिला खरोखर काही बोलायचं असतं तर ती बोलते, मग ती आपल्या टीममधलं असो की दुसऱ्या टीममधलं असो. त्यामुळे ती जरी अनप्रेडिक्टेबल असली तरी सुद्धा ती खरी वाटते. पण ती बऱ्यापैकी थर्ड पर्स्पेक्टिव्हने गेमकडे कंटेस्टंट्सकडे बघू शकते. विशाल मला असं वाटतं की या आठवड्यामध्ये तो चांगलंच खेळलाय. म्हणजे तो ही आपली रुचिता गेल्यानंतर असं वाटलं होतं की हा आता काय माहिती कसं खेळतो, मध्येच बोलत होता की मलाच काढा वगैरे असं. आता ते इमोशन्सच्या भरातच असणार आहे, पण तो ते अगदी सगळं बोलत होता. पण बाकी त्याची इन्व्हॉल्वमेंट जी काय होती ती चांगली होती. तो राखीला उगाच फारसं राखीच्या याला तो घास नाही टाकत, तो उगाच उदो नाही करत. मग तो त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह पण असतो, म्हणजे तो असा सोशिक नाही वाटत. पण त्याचा कॉन्सोल जो काही असतो, म्हणजे असं मी जेव्हा आरजे होते तर तेव्हा किंवा आता कुठल्याही तुम्ही बघत असाल की जे लाईट वगैरे करतं त्यांचा असा एक कॉन्सोल असतो, फेड इन फेड आउट फेड. ते विशालला खूप छान जमतं की कधी ते फेड इन करायचं, कधी आपण अग्रेसिव्हली बोलायचं, कधी जास्त खेळायचं, कधी कमी बोलायचं, काय हे जजमेंट त्याचं बऱ्यापैकी असतं. प्राजक्ताचं या आठवड्यामध्ये मला नाही वाटत की ती स्पेसिफिक काही एक कुठला स्टँड घेऊ शकली, आणि चान्सेस आहेत की तिने या आठवड्यामध्ये ती जाऊ शकते. म्हणजे कारण की त्यातल्या त्यात तिला हे कळायला पाहिजे होतं की आपण नॉमिनेट न होणं ही काळजी मॅक्स ती घेऊ शकली असती. पण कदाचित मागच्या आठवड्यामध्ये ती डेंजर झोनमध्ये नसल्यामुळे ती जरा रिलॅक्स होती का काय माहिती नाही. पण अनुश्री आणि विशाल तिच्याबद्दल जे बोलत होते की येस तिला तिच्या फक्त कॅप्टन्सीची किंवा तिच्या त्या ह्याची पडलेली असते आणि मग ते झालं की ती गायब असते. तर मला असं वाटतं की ते तिचं वाटण्याचं, इतरांना ते वाटण्याचं कारण हेच आहे की ती तेवढी ओपन अप विशाल आणि अनुश्री समोर अशी ब्लंटली झाली नाही किंवा ती त्यांना जे काय हवं ते ती कधी बोलली नाही. पण मला असंही वाटतं की प्राजक्ता
इतके आठवडे आता सगळे तन्वी तर खूपच बोलते तिला की ती आयुर्वेदिक आहे, जरा ओव्हरली स्वीट बोलते किंवा असं सगळ्या गोष्टी. पण मला असं खूप वाटतं की ती तशीच आहे. तिने असे कधी एक्स्ट्रीम्स तिचे असे कधी दिसले नाही की आपण तिला तिचे वागते त्याच्यासाठी फेक म्हणू. हा डिफरन्स मला जाणवतो तन्वी आणि तिच्यामध्ये. कारण मी जेव्हा असा विचार करते की अरे प्राजक्ता पण गोड गोड बोलते आणि हे सगळं करते, पण तन्वी सुद्धा खूप खूप गोड 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 खूप बोलते ती आणि हे करते. पण मला असं वाटतं की तन्वीचं खूप ते स्ट्रॅटेजिक आहे, वेरॅज प्राजक्ताचं ते इनहेरंट आहे की ती गोडच बोलते. शी इज अ गुड लिसनर, ती ऐकून पण घेते किंवा ती बऱ्याचदा ती मान्य करताना सुद्धा दिसली. म्हणजे आता त्या रेवासमोर जेव्हा ती बोलत होती की हो मीच तुझं बिट्रे केलं किंवा हे केलं, तर तशा अर्थाने ती खरंच ती जेन्युइन आहे. तिचं ते गोड जे काय बोलणं आहे ते खोटं नाही आहे. पण आय थिंक तिला हेही माहिती आहे की आपल्या गोड बोलण्याचा कसा उपयोग होऊ शकतो किंवा कुठे ते वापरायचं, कसं करायचं. पण मग मला असंही वाटतं की तिने ॲक्च्युली त्यातनं थोडंसं बाहेर यायला पाहिजे होतं. थोडंसं म्हणण्यापेक्षा बरंच यायला पाहिजे होतं. आणि मी म्हटलं जर लास्ट वीक खरं जेव्हा विशालने तिला बिट्रे केलं होतं आणि सगळं ते झालं होतं चावीचा, दॅट वॉज अ गुड एक्सक्यूज की ती तिच्या शेलमधनं बाहेर येऊ शकली असती. संकेत तसा वाटतो की तो चांगला आहे, सेन आहे, तो आरडाओरडा करत नाही, पण तो स्टँड घेतो. तर अशाच प्रकारे ती खरं तर काहीतरी खेळू शकली असती, पण ती नाही खेळली. बाकी आता संकेतबद्दल बोलतो जाऊ दे. मगाशी म्हटलं तसं मला तो चांगला प्लेअर वाटतोय. बऱ्यापैकी तो स्टेबल वाटतोय. कारण कम्पेअर्ड टू जे वाईल्ड कार्ड आले त्यांच्याशी समजा करायचं झालं तर की रेवा जी काय आहे ती म्हणलं तसं ती कुणाकडनंही इन्फ्लुएन्स होते, कुठेही जाते. राकेशने सांगितलं चहा टाक की लगेच ही चहा टाकायला गेली आणि हे केली. ती स्वतःहून काही वेगळी मजा त्याच्यामध्ये आणत नाहीये आणि भयंकर कन्फ्यूज वाटते तिला काय हवं. ती कायम बहुमतामधली एक जण डिसायडर फॅक्टर राहील. तो फॅक्टर सुद्धा खरं तर खूप इम्पॉर्टंट असू शकतो, पण त्याचा वापरही ती करत नाहीये. आणि ससा जी आहे ती लाऊड आहे, ती बोलते, ती काय घाबरत नाही वगैरे हे सगळं आहे. पण तिने तिची जागा जरा अजून दाखवून द्यायला पाहिजे. सगळ्यांसोबतच तू सेटिंग नाही करू शकत की प्रभूला सुद्धा म्हटलंय की प्रभू मी आत्ता तुला मत देते पण मग नंतर मला हे ते. सो ते तिने आता थांबवायला पाहिजे, थोडंसं त्यातनं बाहेर यायला पाहिजे. सागर दादा मला असं वाटलं की या आठवड्यामध्ये तो चांगला फर्म होता, रिलॅक्स होता. मला असं वाटतं कुठेतरी मे बी तो आता ओके झालाय या फॅक्टशी की तो बाहेर जाऊ शकतो म्हणून त्याचं प्रेशर कमी झालंय म्हणून तो जरा रिलॅक्स झाला की काय काय माहिती नाही. पण या आठवड्यात त्याने संचालन किंवा असेल किंवा असं हे सगळं आहे तो व्यवस्थित ठामपणे सांगत होता. जे काय आहे ते आहे. काही वेळेस ते ही लोक अशी बबलमध्ये असतातच. म्हणजे असं सागर म्हटला की विशाल आणि यांचा गेम जो काही सुधारला आहे किंवा जो काही ते बऱ्या वाटेवर जात असतील तर ते माझ्याचमुळे झालंय वगैरे हे जे काय एकदम मध्येच बोलून जातात. तन्वी कोलते ही स्वतःला थर्ड पर्सन म्हणून का बोलते, का बोलतात लोक असं. हे बघ, अमृता देशमुखला तुम्ही विचाराल ना, अमृता देशमुख कधी असं वागत नसते. अमृता देशमुख कधी हे करणं किती ऑड वाटतं यार, हे कोण करतं असं. आणि जसं संकेत म्हणाला तसं की तिला खूप डोकं आहे त्यामुळे ती जेव्हा मध्ये पडते तेव्हा ती चुकीची बाजू तर ती घेतच नाही. एवढं तर तिला आता डिकोड झालेलं आहे. त्यामुळे ती सगळीकडे ती चांगल्याची बाजू घ्यायची म्हणून ती त्याच्यामध्ये पडते आणि ती घेते आणि व्यवस्थित घेते बाजू. सो त्याबद्दल असं काही आक्षेप आले किंवा असं काही ऑड वाटेल तर असं काही नाही आहे. बट ती जे काय एक हारल्यानंतर ते जे काय ती ॲक्सेप्ट करू शकत नाही. एक जे तिचं म्हणजे ती जे ओरडून ओरडून सांगत होती चिडीचा डाव रडी, तर ॲक्च्युली तिचाच जरा डाव रडी असतो काय काय वेळेस. आणि मला असं वाटतं की तन्वी फेक वाटण्याचं कारण हे तिच्यातली इनकन्सिस्टन्सी आहे वेन इट कम्स टू हर इमोशन्स. ती खूप सिलेक्टिव्हली वॉर्मथ तिची अशी जाणवते. वेळेस तिचे ग्रजेस तिने धरलेले असतात तर ते मग ते खूपच धरलेले असतात. अगदी म्हणजे जरा अति खेचल्यासारखं पण ते वाटतं आणि खूप पर्सनल वाटतात ते ग्रजेस. म्हणजे मोर दॅन एनिथिंग गेमपेक्षा जास्त ते वाटतात आणि तेवढं काही अगदी घडलेलं पण नसतं. सो त्यामुळे तिच्या त्या इमोशनल इनकन्सिस्टन्सीमुळे मला असं तिच्यावरती विश्वास नाही ठेवत. राकेश जसं संकेत म्हटला तसं की संकेतला तिथे आल्यानंतर ते जाणवलं की आपल्याला ऑलरेडी जाणवत होतंच की राकेश असं आतमध्ये काय करतोय की तुम्ही त्याला एवढं हिटला टाकाल. मान्य आहे तो डिसेंट प्लेअर आहे, त्याचे आउटबर्स्ट जे होते रागाचे ते कधी काळी आता होऊन गेले, त्याच्यानंतर तसे काही झालेले नाही आहेत. आणि त्याला जे अटेन्शन मिळतं ते तो खूप त्याने मागितलेलंही नसतं. त्याला जर का मुलींकडनं अटेन्शन मिळत असेल, राखी त्याला अटेन्शन देत असेल तर आय थिंक दॅट्स हिज चार्म, जो काही त्यांना जाणवतोय तो.
तर तो आहे, पण अपार्ट फ्रॉम दॅट तो खूप काही अशी मेहनत घेतोय किंवा असं खूप काय करतोय असं काही तसं काही दिसत नाही. जेवढं खरंच बाकीच्या प्लेयर्स खूप रडारवर असतात, पण तसं तो काही करत नाहीये आणि त्यामुळे मग तो हिटला असणं वगैरे हे जरा टू मच वाटतं. राकेशमध्ये त्याची पर्सनॅलिटी जी काय आहे तर त्याच्यात ऑब्व्हियसली असे काही ॲट्रिब्यूट्स असणार आहेत की ज्याच्यामुळे इतर लोक त्याचं ऐकत असतील. इतर लोक म्हणजे कोण आता खरं, दीपाली, तन्वी वगैरेच. असं राखी तर त्याच्या प्रेमातच आहे, सो त्याच्यामध्ये ते काहीतरी असणार आहे. पण मला असं वाटतं की खेळ जेव्हा येतो, टास्क वगैरे जेव्हा येतो, तर तेव्हा तो आता आता मला अनबायस्ड जरा वाटायला लागलेला आहे. पण अगेन त्याचं पण असं काही कळत नाही की तो खरंच कम्प्लिटली अनबायस्ड आहे की नाही. सो येस, बहुधा सर्दी झाल्यामुळे आय एम गोईंग अ लिटल इझी ऑन एव्हरी वन. जेवढं रोस्ट एरवी मी करत असेन किंवा तसं ते नसेल केलं गेलं, आय डोंट नो. कारण की मी एपिसोडसुद्धा कालचा वगैरे तो पाहायला जरा धुंदीतच पाहिलेला आहे. पण आय ट्राय टू मेक मोस्ट ऑफ इट. तो जो माशांचा जो टास्क झाला कालचा, तर त्याच्यामध्ये संकेतने तर खूपच धुधू धुतलेलं आहे आणि तन्वी आणि यांची स्ट्रॅटेजी कम्प्लिटली फेल गेली. कारण की सुरुवातीलाच त्यांचे प्लेयर्स एलिमिनेट झाले आणि सगळं हे झालं. पण आय फील गुड फॉर संकेत की त्याला एक चांगलं हे मिळालं, ताकद मिळाली, लॉन्च पॅड मिळालं त्याला की तो असं छान फाईट लावून खेळला. आणि इतर सगळ्यांनी त्याला कॉंग्रॅच्युलेट केलं, पण आय थिंक तन्वीने केलं नव्हतं त्याला कॉंग्रॅच्युलेट. सो ते अशा काही काही वेळेस मग जरा हे वाईट वाटतं. वाईट नाही वाटत, अशा वेळेस असं ते जाणवून येतं की तुमच्यामध्ये ते जी एम्पथी जी तुम्ही जेवढी दाखवता तेवढी कदाचित नाही आहे, किंवा ते स्पोर्ट्समन स्पिरिट तुमच्यात ते नाही आहे. इवन प्राजक्तासुद्धा बोलायला आली होती तन्वीशी की तू छान खेळलीस आणि हे केलं, त्याला तन्वीने काहीच रिॲक्ट नाही केलं. सो एवढं काही अगदी हडतूड करायची गरज नसते. किंवा त्या प्रभूला सुद्धा इतकं अगदी की तू का नाही खेळलास किंवा तू का नाही हे केलं असं करायची काही गरज नसते. सो असे एक्स्ट्रीम्स खूप तिने गाठले. पण लाईक आय सेड, गुड फॉर संकेत की त्याला चांगला टास्क मिळाला आणि ते झालं. आय थिंक जेवढे आता प्लेयर्स इंडिपेंडेंटली खेळायला लागतील ग्रुप आणि ते बहुमत वगैरे जे आहे, तर ते जेव्हा सोडतील तर तेव्हा अजून बघायला मजा येईल. पण तीच गोष्ट सगळ्यात अवघड असते. आता बघूया, वीकेंडच्या वारलाच येतं यार तोंडात. आता बघू वीकेंडला काय होतंय, वीकेंडच्या एपिसोड्सला. बाकी पुढच्या वीकेंडला मी तुम्हाला भेटणार आहेच आहे. कमी सर्दी आणि जास्त रोस्ट घेऊन तुम्हाला भेटणार आहेच आहे. तोपर्यंत तुम्हाला काय वाटलं, तुमचं काय म्हणणं होतं, मी काय मिस आउट केलं असेल, काही केलं असेल तर ते कॉमेंट सेक्शनमध्येच सांगा, मी जरूर वाचेन. आणि नियमवाटी लागू नाटकाला तुम्ही अजून आला नसाल तर जरूर या. आज माझा कल्याणला प्रयोग आहे, आचार्य अत्रे रंगमंदिरला 8:30 वाजता. उद्या म्हणजे रविवारी दीनानाथ पार्ले इथे प्रयोग आहे माझा 4:15 वाजता. तर पेपरमध्ये बुक माय शोवरती नियम व अटी लागू नाटकाचे प्रयोग, त्याची ॲड येतच असते, तर ती जरूर चेक करा आणि नाटकाला या. बाकी काय, पुढचा रोस्ट घेऊन मग पुन्हा भेटूच.